नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी खोबरेल तेल बनवत आहे घरच्या घरी. केस गळती जर जास्तच होत असेल ना तर हे खोबरेल तेल करून तुम्ही लावून बघा, खूप फरक पडतो आपल्याला. मी अर्धा लिटरची खोबरेल तेलाची बॉटल घेतलेली आहे. तसंच मी कढीपत्ता घेतलेला आहे, हा कोरफड घेतलेली आहे, तुळशीचे पानं आणि फांद्या घेतलेल्या आहे, हा सदाफुली घेतलेली आहे मी. तसंच कडुलिंबाचा पाला पण घेतलेला आहे, आवळे घेतलेले आहे मी 4 ते 5 आणि ह्या पारंब्या घेतलेल्या आहेत. तसेच मी जास्वंदीचे फुलं घेतलेले आहे. हे सर्व एकत्र करायचं आहे आपल्याला. कोरफडीचा आपल्याला सर्वप्रथम गर काढून घ्यायचा आहे. ह्या कोरफड जी आहे तिचा गर काढून मग तो टाकायचा आहे आपल्याला तेलात. आणि हे सर्व तेल आपण उकळून घेणार आहोत. हे सर्व तेलात मिक्स करून अशा प्रकारे एवढं साहित्य मी टाकून मग त्याच्यातली केस गळती आपली जी असते, महिलांचं खूप मोठा प्रॉब्लेम आहे केस गळतीचा, तो प्रॉब्लेम खूप जवळजवळ 90% कमी होतो ह्या तेलाने. हे तेल आठवड्यातून 2दा तुम्ही लावलंच तर जवळजवळ 90% हा प्रॉब्लेम कमी होतो. तुम्ही पण ट्राय करून बघा हे तेल एकदा, आणि घरच्या घरी करून बघा हे तेल. तेल ओतून घेत आहे मी आता. सगळं तेल एकत्र करून घेऊन मग त्याच्यात मी सर्व दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य टाकणार आहे. असं सगळं तेल मी आता ओतून घेतलेलं आहे. जल, जास्वंदीची फुलं, कढीपत्ता सर्व मी अशा प्रकारे मिक्सरला जरा बारीक करून घेतलेलं आहे. तसंच हे आवळे पण बारीक करून घेतलेले आहे. आता हे आपण त्या तेलात टाकायचं आहे सगळं अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे मी तेलात टाकलं आहे सर्व. हे मिक्सरला आधी छानपैकी बारीक वाटून घेतलं आहे, नंतर हे तेलात टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे छान उकळून घ्यायचं आहे आता सर्व हे साहित्य. हे बघा, हे आवळे पण मी अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घेतले आणि ते तेलात टाकत आहे. हे बघा, आता छान अर्धा तास हे सगळं मी शिजवून घेते, चांगलं उकळी करून घेते. तर सगळं त्याच्यातलं जीवनसत्व तेलात उतरायला पाहिजे म्हणून पारंब्या बिरंब्या सर्व मी वाटून घेतलेले आहे मिक्सरला बारीक. आता हे सर्व जीवनसत्व हे तेलात उतरणार. आचेवर असं आपण हे असं सर्व आता अर्धा तास छानपैकी उकळून घ्यायचं आहे. अर्धा तास म्हणजे कढीपत्ता, जास्वंद, आवळे, पारंब्या याचं सगळं जीवनसत्व या तेलात उतरतं. मग ते अर्धा तासाने बघायचं चेक करून, याच्यातलं सगळं जीवनसत्व याच्यात उतरतं ते. पत्ता, जास्वंदीची फुलं, पारंब्या, कडुलिंबाचा पाला, हे सर्व प्रकारे मी असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि ते याच्यात टाकलेलं आहे. मिक्स करून दिलं आहे खोबरेल तेलामध्ये. ही बघा, ही कढीपत्त्याची काडी मी अशीच टाकणार आहे. ही जर कुरकुरीत झाली ना तेव्हा आपण गॅस बंद करून टाकायचा आहे. जास्त काळं होऊ द्यायचं नाही. ही पानं फक्त कुरकुरीत होऊन द्यायची आहेत. आपल्याला असा हिरवा कलर आला पाहिजे, काळा कलर नको आहे तेलाचा. त्यासाठी आपण ही कढीपत्त्याची काडी टाकून ठेवूया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की ही काडी कुरकुरीत झाली की आपण ते गॅस बंद करणार आहोत. हे बघा, आता छान असा हिरवा कलर आलेला आहे तेलाला. हे बघा, अशा प्रकारे आपलं तेल आता हे तयार झालेलं आहे. हे बघा, वाफ येते त्याच्यामुळे दिसत नाही. असा हिरवा कलर सर्व वस्तूंचा अर्क त्या तेलात उतरलेला आहे अशा प्रकारे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा, सुंदर असं तेल तयार झालेलं आहे आपल्याला. हे वर्ष 6 महिने आरामात टिकतं हे तेल. 6 महिने तर नक्कीच टिकतं हे तेल. हे बघा, उकळत होतं तेल, आता थंड झालेलं आहे. आता त्याला मी कपड्यांनी, कॉटनच्या सुती कपड्यांनी ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे हा वरचा चौथा वरती राहील आणि तेल खाली येईल. आता ह्या चाळणीत मी चाळून घेणार आहे. त्याच्यावर कॉटनचा कपडा टाकते आणि चाळणीने आपण चाळून घेऊया तेल, ते गाळून घेऊया अशा प्रकारे. ते मी कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे. खाली चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीखाली पातेलं ठेवलेलं आहे. आता आपण ह्या चाळणीने हे तेल गाळून घेऊया अशा
प्रकारे जरा आता मी ते तेल वतते. हे बघा असं गाळून घेते आता मी हे सर्व तेल. हे बघा सर्व तेल मी आता या चाळणीवर ओतलेलं आहे. आता हा चाळणीतून सगळं तेल खाली जाईल. कॉटनचा कपडा असल्यामुळे व्यवस्थित गाळलं जाईल ते. आणि हा चौथा नंतर आपण फेकून द्यायचा आहे. नाही तर खत म्हणून झाडांना पण याचा उपयोग करू शकतो आपण. या चौथ्याचा झाडांना उपयोग करू शकतो आपण. याचा झाडांसाठी मुळाशी टाकायचा. हे बघा चाळणीने तेल गाळलेलं आहे मी अशा प्रकारे. आता हे सर्व तेल गाळून झालेलं आहे. अशा प्रकारे माझ्या घरगुती तेल तयार झालेलं आहे. हे अशा प्रकारे 1.5 लिटरच्या पाऊण झालेलं आहे. पाऊण लिटर झालेलं आहे. 1.5 लिटर तेल घेतलं तुम्ही, पाऊण लिटर झालेलं आहे तेल तयार आहे.